तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या झाडीपट्टीतील नाट्यकलावंत, लेखक, गीतकार, संगीतकार आणि मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील काहीतरी शून्यामधून मोठं निर्माण केलं त्यांची आपण झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण मुलाखत जाणून घेत असतो। तर मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत, चंद्रकमल थिएटर सिंधुवाई वळसाचे निर्माता, दिग्दर्शक, माननीय प्राध्यापक डॉक्टर शेखरजी डोंगरे सर। नमस्कार सर। नमस्कार। स्वागत आहे तुमचं आमच्या झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमामध्ये। तर सर, सर्वात पहिले तुमचं परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना। तर प्रेक्षकांना माझा परिचय म्हणजे गेली 40 वर्षापासून मी झाडीपट्टी रंगभूमीवर काम करतो आहे। एक कलावंत आणि दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माता म्हणून काम करतो आहे। मी प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे, सर्वोदय महाविद्यालय सिंधुवाई येथे 35 वर्ष सर्व्हिस केली मी प्राध्यापक म्हणून, आणि जवळपास 2 वर्ष झाले मी रिटायर्ड आहे आणि आता मोकळेपणानं अगदी नाट्यक्षेत्रात मी वावरत आहे। तर सर, म्हणजे झाडीपट्टी रंगभूमीवर म्हणजे नाटकांमध्ये तुमचे पदार्पण कसे झाले? मी वयाच्या 10व्या वर्षीच माझे पदार्पण तसे झाले। गावामध्ये ते पूर्वी गावातीलच मंडळी नाटक आयोजन करायचे। ते आयोजन करत असताना मी त्यांची रिहर्सल पाहायला जात होतो। तर त्याच्यामधला जे कलावंत वेळेवर त्यांना नाही म्हटलं काय करायचं की गावामध्ये जेव्हा नाटक आयोजन करायचे तेव्हा जे कलावंत मंडळी काम करायचे तेच आपसामध्ये कॉन्ट्रीब्युशन वर्गणी करून, पैशाची वर्गणी करून त्या खर्चातून मग नाटक उभे करायचे। म्हणजे प्रत्येक कलावंतांना वर्गणी देणं भाग होतं। तर त्यामधला एक कलावंत वर्गणी दिलीच नाही त्याला। तर मला 8 दिवसापूर्वी तो म्हणे मी वर्गणी देत नाही, नाटकात कामही करत नाही। तर अशा वेळेस काय करायचं? तर मग मी रोज रिहर्सल पाहायला जायचा त्यांची। मला बऱ्याचशा गोष्टी माहीत होत्या, पण 10 वर्ष वयच किती। मग त्या लोकांनी विचारलं, नाटकात काम करतोस का? मी हो, आता माहीत नाही, आता ते वय असं होतं की पाहायला जायचं, बरं वाटायचं म्हणून जायचं। आणि वडीलही केशवराव डोंगरे ते सुद्धा नाटकात काम करत होते, माझ्या रक्तातच होतं, आवड होती। करतोस का? हो। तर मग त्यांनी थोडीशी रोलची अदलाबदल करून मला नोकराचा रोल दिला। एक वय लहान होतं, नोकराचा रोल दिला आणि मग तो मी केला। आता एक लहान म्हणून म्हणा एक कौतुक झालं त्या रोलचं, आणि तेव्हापासून मला ती आवड अजून जास्त प्रमाणात निर्माण झाली आणि तेव्हापासून माझी सुरुवात झाली। तर सर, झाडीपट्टीमधील म्हणजे तुमचे पहिले नाटक कोणते आणि त्यामध्ये सर म्हणजे कशाची भूमिका केली? तेच माझं पहिलं नाटक होतं वनवास म्हणून। ते पश्चिम महाराष्ट्रातले एक कमलाकर बोरकर म्हणून लेखक आहे, त्यांनी ते वनवास नाटक लिहिलं होतं। त्या नाटकात एक नोकराचं, त्याचं नाव आठवत नाही मला, पण नोकराची भूमिका होती ती भूमिका केली। ती विनोदीच भूमिका होती तेव्हा। आता त्यावेळेस ती पहिलं नाटक माझ्या आयुष्यातलं। त्यानंतर मग शाळा कॉलेजमध्ये असताना मग गॅदरिंग व्हायची, गॅदरिंगमध्ये भूमिका करत गेलो, कौतुक होत गेलं। आणि कुठल्याही गोष्टीचं कौतुक होणं म्हणजे कुठल्याही कलावंतासाठी फार मोठं बक्षीस असतं। त्यातून ती प्रेरणा मिळत असते आणि मग तिकडे कल माझा वाढत गेला, आवड वाढत गेली आणि त्याच अनुषंगानं पुढे जात गेलो आणि आज इथपर्यंत पोहोचलं आहे। तर सर, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा त्या नाटकामध्ये काम केलं अगदी कमी वयामध्ये, तर सर तेव्हा म्हणजे मनामध्ये काय वाटत होतं? काही नाही, तेव्हा तर बस काम करायचं, हे लोक करतात तसं मी करायचं। पण त्यानंतर जेव्हा कौतुक झालं त्या भूमिकेचं, दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी अरे वा चांगलं केलं म्हणालं, त्यावेळेस वाटायला लागलं की काहीतरी हे वेगळं आहे, आपण हे करायला पाहिजे, असं माझ्या मनात आलं आणि मग सुरू झालं ते काम। तर सर, तुमचा जो शैक्षणिक प्रवास आहे त्याच्याबद्दल सांगा आणि त्यातून तुमच्या म्हणजे नाट्यप्रवासावर काय परिणाम झाला? नाट्यप्रवासावर परिणाम नाही वाटल्यास झाला असता, नाट्यप्रवासाचा शिक्षणावर परिणाम झाला असता, पण मी होऊ दिला नाही। दोन्ही गोष्टी अगदी वेगवेगळ्या गेल्या, त्या ठिकाणी त्या योग्य पद्धतीने गेल्या। मी माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण ब्रह्मपुरीला झालं। माझं प्रॉपर गाव मोहर्णा, भंडारा जिल्ह्यातील खांदूर तालुक्यामधील मोहर्णा हे गाव आहे, छोटंसं खेडं आहे। त्या खेड्यात माझा जन्म झाला। 7वीपर्यंत तिथंच माझं शिक्षण झालं आणि मग तिथंच गावातील मंडळी नाटक करायचे, त्याच्यामध्ये तंट्या भिल्लं, झाशीची राणी याच्यामध्ये बालकलावंत म्हणून त्यांनी घेतलं मला। मग तिथूनही सुरुवात होतच होती। त्याच्यानंतर 8वीपासून ब्रह्मपुरी झालो ते ग्रॅज्युएशनपर्यंत तिथेही गॅदरिंगमध्ये नाटकं व्हायची, तिथेही भाग घेत होतो मग मी। त्याच्यानंतर MA केलं नागपूरला कॅम्पसमध्ये, आणि मग BEd केलं चंद्रपूरला, आणि त्याच्यानंतर मग सर्व्हिसला लागलो। सर्व्हिसला असताना मग PhD माझी पूर्ण झाली अशा पद्धतीनं। पण हे होत असताना
म्हणजे जवळपास नाटकं परीक्षा माझी 10-10 दिवसावर असायची, हो. तरी पण नाटकं असायची. घरी माहीत न होते तर मी नाटकाला जात होतो आणि परत अभ्यास हा नियमितपणे चालू होत होतो. म्हणजे दोन्ही क्षेत्र पाहिजे त्या पद्धतीनं सांभाळले मी. माहीत आहे. तर त्यांना म्हणजे झाडीपट्टी नाटकाची म्हणजे सर ओळख कशी पडली? झाडीपट्टीतील प्रत्येक लहान मुलाबाळांना, आबालवृद्धांना झाडीपट्टीची नाटकं काय आहेत, कशी असतात ते सर्वांना माहिती आहे आणि आजही आवडीने पाहतात. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तरी पुण्या-मुंबईत नाटकांमध्ये प्रेक्षक कमी झाला आहे, पण आजही झाडीपट्टी नाटकाचा प्रेक्षक कमी झालेला नाही आहे. तर सर झाडीपट्टी नाटकाचा आहे तो म्हणजे ग्रामीण जनतेवर काय परिणाम होते? अर्थात नाटक हे प्रबोधनाचं साधन आहे हो. आणि अनेक विषय घेऊन आम्ही नाटक सादर करत असतो आणि अर्थातच त्याचा समाज जीवनावर काही ना काही परिणाम होतोच. हो. नक्कीच जशी आपण ग्रामीण विभागात ज्या समस्या आढळतात, विशेषतः व्यसनाधीन झालेली लोक आढळतात. दारूचं व्यसन आहे, हुंडाबळी आहे, शेतकऱ्याच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. हा विषय आम्ही नाटकातून प्रबोधन करत असतो. नक्कीच त्याचा परिणाम लोकांवर होत असतो आणि आता प्रेक्षक इतके असतात, आपण तुमच्यावर काय परिणाम झाला हो. हे प्रत्येकाला जाऊन विचारू शकत नाही, पण नक्कीच या गोष्टीचा परिणाम होतो. सर आतापर्यंत म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये काम करत असताना असं क्षण सांगा की तो तुम्हाला म्हणजे आठवणीत राहील. मी असं समजतो की माझ्या आयुष्यातलं फार मोठं बक्षीस माझ्या कलेच्या संदर्भात जे मला मिळालं ते असं होतं की एक नाटक होतं जाडूका माझ्या नवतीला म्हणून व्ही दिलीप कुमार यांचं. त्याच्यामध्ये एक विनोदी भूमिका होती. ती विनोदी भूमिका करत असताना तिथे एक हा काय करतो नाट्य कलावंत असतो, पण इकडून पैसे मागणं, दुसऱ्याकडून पैसे मागणं, मित्राकडून पैसे मागणं, कोणाकडून पैसे मागणं, त्यांचे पैसे परत न करणं, हा अशा पद्धतीचा तो असतो. तर लोक जर देणेकरी आले तर त्यांना चुकवत असतो तो. मग टाळायचं कसं त्यांना? तर असंच एक टाळतानाचा प्रसंग होता. तर हा कुठल्या तरी नाटकाहून आलेला असतो. त्याच्याकडे ती बॅग असते, त्या बॅगमध्ये फक्त एक लुंगी असते आणि त्याची दैनंदिन आयुष्याची एखादा ड्रेस असतो. तर तो देणेकरी येताना दिसतो त्याला, म्हणून वेळेवर त्याला टाळण्यासाठी हा वेश बदलवतो. सिव्हिल ड्रेसवर असताना वेश बदलवतो आणि त्याच वेशात तो बरोबर भिकाऱ्याचं हे करतो, सोंग घेतो. तर भिकारी कसा करतो की त्याच्याजवळ लुंगी असते, त्या लुंगी असा तो पॅन्ट गुंडाळून अशी गळ्याला बांधतो, लुंगी खालून पायापासून नाही का दोन्ही बाजूनं गळ्याला बांधतो आणि डोळे वर घेतो, म्हणजे पूर्ण आंधळा दिसतो. केस विस्कटलेले असतात, शूज पायात असतात, ते शूज गळ्यात घालतो, लेस एकमेकाला बांधून. अशा प्रकारे तो भिकारीचं सोंग करतोय तो आणि मग तिथं भीक मागतो आणि मग भीक मागताना लोक येऊन तिथं पैसे टाकत होते त्या झोडीमध्ये गाणे बिणे म्हणत असताना. आणि हे सगळं करत असताना एक प्रेक्षक असा आला की त्याने स्वतः येऊन माझा स्टेजवर किस घेतला. तर हे माझ्या आयुष्यातलं या संदर्भात फार मोठं बक्षीस आहे असं मला वाटतं. एवढं मोठं बक्षीस मला कधी मिळालं नाही आणि म्हणून ही फार मोठी घटना, अविस्मरणीय घटना माझ्या नाटकासंदर्भात. तर सर अख्ख्या झाडीपट्टीमध्ये व झाडीपट्टीच्या बाहेर सुद्धा तुम्हाला सर्वजण ओळखले जाते. तर सर तुम्हाला झाडीपट्टी नाटकामध्ये म्हणजे प्रेरणा देणारे गुरु म्हणजे तुम्हाला जे शिकवणारे त्यांच्याबद्दल थोडंसं. मला असं शिकवलं म्हणून नाही, पण बऱ्याच गोष्टी ज्या सांगितल्या मी झाडीपट्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे की जे कलावंत असतात ते कलावंत कोणाची असं फार मार्गदर्शन आहे. आमच्या काळात मग मधू जोशी जे नागपूरचे कलावंत होते, प्रभाकर आंबणे होते, यांनी मला बरंच मार्गदर्शन केलं. म्हणून आपण जर गुरुच म्हटलं किंवा कोणामुळे मी शिकलो असेल तर हे असे दोन व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे मला बरंच मार्गदर्शन मिळालं. नेहमी मला सांगायचे की भूमिका करताना कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, टोन कसा असायला पाहिजे, भाषा कशी असायला पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे. ह्या पद्धतीत बरंच नॉलेज मी विचारायचं. त्यांना मला एखादी भूमिका नाही समजली तर त्यांना विचारायचं, भूमिकेची ट्रॅक विचारायची आणि मग त्यांच्याकडून मार्गदर्शन करत गेलो. मी सुमंत कुमार गडेकर आहेत, परत त्यांनी मला बरंच मार्गदर्शन केलं आहे. सर जेव्हा म्हणजे तुम्ही पूर्वी झाडीपट्टी नाटकांमध्ये काम केलं आणि आत्ताची नाटक म्हणजे तुम्हाला काय फरक वाटतो? हे बघा, बदल हा सृष्टीचा नियम आहे, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि अर्थात 40 वर्षाचा माझा कालावधी गेला. त्या 40 वर्षात अनेक बदल झाले. इकडं परत अनेक माध्यमं आहेत, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, यावर अनेक गोष्टी आल्या. पण ह्या सर्व गोष्टीचा झाडीपट्टीच्या नाटकांवर काहीही परिणाम झालेला मला दिसत नाही. हा राहिला नाटकाच्या संदर्भात. आता कलावंताच्या संदर्भात जर आपण विचार करू तर इकडे शिबिरं आयोजित जे नाट्य शिबिरं असतात, प्रशिक्षणाचे वर्कशॉप्स होतात, ते फार कमी इकडे अरेंज होतात.
खूपच कमी होतात. आणि त्याच्यामुळं जे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन आहे ते इकडे मिळत नाही लोकांना. एक आपला मागासलेला जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या शेवट आहे जवळपास, आणि त्याच्यामुळं इकडे ते अशी शिबिरं होत नाही, त्यामुळे शास्त्रोक्त जे नॉलेज आहे ते मिळत नाही. आणि त्याच्यामुळं मी जे शिकलो ते सगळं ऑब्झर्वेशनमधून, निरीक्षणामधून, आणि निरीक्षण करणे ही फार मोठी बाब आहे. हे करत राहिलं पाहिजे आणि बदलत राहिलं पाहिजे. मी आपल्याला माहीत असेल की मी विनोदी भूमिका करतो, आणि यामध्ये विनोद ही अशी वस्तू आहे की ती करत असताना नेहमी त्याच्यात बदल करावे लागतात. जर आपण एकचपणा तोचपणा जर दाखवला तर ते एक दिवस प्रेक्षक पाहायला कंटाळतील, आणि मग तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुमच्यात बदल अत्यंत आवश्यक आहेत. झाडीपट्टीच्या नाटकाच्या संदर्भातही आधुनिक तंत्रांचा काही प्रमाणात वापर केलेला आहे, परंतु माझं म्हणजे वैयक्तिक मत असं आहे, नवीन तंत्राचा वापर अवश्य करावा, पण झाडीपट्टीचं जे नाटकांचं जे वैशिष्ट्य आहे, मूळ आहे, अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला कुठेही बाधा येऊ देऊ नये. ती बाधा आल्यास झाडीपट्टी ही लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे कर्नाटकची रंगभूमी आहे, कोकणातली रंगभूमी आहे, उत्तर प्रदेशातली रंगभूमी आहे, आसामची रंगभूमी आहे, त्याच प्रकारे झाडीपट्टी रंगभूमीचं एक वेगळं अस्तित्व आहे. ते वेगळं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं असेल तर तिकडले बदल स्वीकारा, नक्की स्वीकारा, पण पूर्णपणे न स्वीकारता जे आवश्यक आहेत ते बदल नव्हे, तर झाडीपट्टीच्या अस्तित्वाला कुठेही धोका किंवा बाधा येता कामा नये अशा प्रकारचे बदल स्वीकारून ती नाटकं सादर करावीत, तर नक्की त्याचा फायदा होईल. आणि हा फायदा होत आहे म्हणून झाडीपट्टी जिंकून आहे. सर आतापर्यंत म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये सर कितीदा म्हणजे तुम्ही म्हणजे किती प्रयोग झाले तुमचे नाटक? माझे जवळपास आतापर्यंत 4000 प्रयोगाच्या वर नाटकं केलेली आहेत मी. त्या नाटकांमध्ये म्हणजे प्रयोगांमध्ये सर एकदम जो गाजलेला रोल तुमचा प्रेक्षकांना आवडला त्याबद्दल सर? तशी अनेक नाटकं आहेत. भूक नाटकामधला माझा जी भूमिका आहे ती प्रेक्षकांना खूप आवडली. जाडू का माझ्या नवतीला जे सांगितलं ती अनेक नाटकं आहेत. एकच पहिला तळीरामही केलं आहे मी, सिंहाचा छावामधला शंखनाद केला आहे. मी 3 पिढ्या पाहिल्या आहेत. म्हणजे पौराणिक नाटकापासून पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, तमाशा प्रधान, लावणी प्रधान, हे सगळ्या प्रकारची, फार्सिकल, सगळ्या प्रकारची नाटकं केली आहेत. वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या आणि लोकांना भूमिका माझ्या आवडल्या. लोकांनी मला दाद दिली, याबद्दल मी प्रेक्षकांचे, रसिकांचे सुद्धा मनस्वी आभार मानतो. सर ते आता युवा पिढी आहे, त्या युवा पिढीला आपल्याला कलेशी जोडण्यासाठी सर आपण काय प्रयत्न करा? ज्यांना इच्छा आहे ते येतील, बरोबर आहे ना. ज्यांना ज्या क्षेत्रात आपलं नाव करायचं आहे त्या क्षेत्रात जातील, आणि ज्यांना नाव करायचं आहे ते येतील, संपर्क करतील. कुठलीही गोष्ट करायची आहे तुम्हाला तर त्यासाठी परिश्रम आवश्यक आहे, चिकाटी आवश्यक आहे, अभ्यास आवश्यक आहे. आता तर जे हे आहेत, माध्यमं आहेत, फेसबुक आहे, तुमचं व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे. तुम्हाला जर प्रशिक्षण नाही मिळतं यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या नवीन गोष्टीचा तुम्ही वापर करावा. वाचन फार महत्त्वाचं आहे. वाचनाकडे आजच्या पिढीचं फार मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करताहेत. पूर्वी 2-2 महिने रिहर्सल चालायची, आताही चालते रिहर्सल, असं नाही म्हणत मी. तालमा चालतात पण फार कमी चालतात. इकडे दिग्दर्शकाची वाणवा आहे, हा एक भाग आहे. आणि म्हणून कोणातरी चांगल्या माणसांकडून शिकून चांगल्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करून त्यांनी आपले आयुष्य घडवावं. परिश्रमाची म्हणजे परिश्रम करण्याची जिद्द मनात ठेवली पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे. तर कुठल्याही म्हणजे इव्हन झाडीपट्टी रंगभूमीच नाही तर कुठल्याही म्हणजे क्षेत्रामध्ये माणसं किंवा कुठली पिढी यशस्वी होऊ शकते. प्रश्न असा आहे की त्यातून त्यांना कुठंतरी बाहेर पडण्याची, आपण काहीतरी वेगळं करावं या संदर्भात त्यांची आवड त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. तेव्हा ते येतात करायला आपण एका पार तयार आहोत. त्याच्यात ती चिकाटी पाहिजेच. सर जे आता नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे झाडीपट्टी नाटकांमध्ये यायचं आहे ते एक कलावंत म्हणून, व सर कॉमेडी रोल करायचा आहे, तर त्यांना काय मार्गदर्शन करा? त्यांना काय मी ते सांगितलं ना, परिश्रम करा, तुमची आवड निर्माण पहिल्यांदा करा मनात, मला करायचं आहे. तुम्ही एक मनामध्ये कुठली जिद्द निर्माण केली तर तुम्हाला ते यश मिळतं. पहिली गोष्ट यायचं आहे, येण्यासाठी तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न कराल तर हळूहळू माणूस पोहोचतोच त्या गोष्टीकडं. अर्थातच मला हे करायचं आहे म्हटल्यावर त्या क्षेत्राशी संबंधित गोष्टीकडे माणूस आपोआप धावला जातो आणि त्या गोष्टी माणूस शिकत जातो हळूहळू. आता तर नवीन शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तिकडे तुम्ही जा, स्वतःला तयार करा. झाडीपट्टीतही या, चांगली गोष्ट आहे. पण शिकलं पाहिजे माणसानं. शास्त्रज्ञान तुम्हाला असलं तर त्या सहज आणि सोप्या होतात गोष्टी. तुमच्या मिनगरीचाच एक मुलगा आहे जो आमच्या नाटकात सुरुवातीला काम करतो, सौरभ मिश्रा म्हणून. आज तो NSD पासआउट झालेला आहे, चांगल्या सिरियल्समध्ये काम करतो आहे. झाडीपट्टीतूनच गेलेला पोरगा आहे तो. आवड पाहिजे मनात, होतात सगळ्या गोष्टी. सर तुमच्या आयुष्यामधला म्हणजे असा क्षण की
ज्यावेळेस तुम्हाला वाटलं का कलावंत म्हणजे ही माझी खरी ओळख आहे, त्याबद्दल सांगा. तेच सुरुवातीला जेव्हा मी नाटकात काम केलं हम्म. त्यावेळेसच कलावंत म्हणून आपण व्हावं किंवा नाटकातून कामं करावी ही एक प्रेरणा मला याच्यातूनच मिळते, की मी सांगितलं तुम्हाला की प्रेक्षकांची जेव्हा प्रेक्षक लोक स्तुती करतात, आपल्या जवळची लोक आपली स्तुती करतात, तेव्हा ती स्तुती आपली प्रेरणा ठरते. बरोबर आहे. आणि म्हणूनच हे सगळं करत असताना कलावंत म्हणून माझी ओळख झाली. सर, आता जो नवीन सीझन आहे आपलं येणार आहे समोरचा, त्यामध्ये सर तुमच्याकडे कोणकोणती नाटके उपलब्ध? आता नवीन सीझनमध्ये आनंद बिमटेचं हे आहे, रणांगण आहे, ते चालू आहे नाटक. आणि त्याच्यानंतर यांचं आहे, त्यांचंच नाटक आहे दुसरं, भलतंच घडलं वेळाच्या भरात. ती 2 चांगली नाटकं आहेत. यश निकोडेचं टाकलेलं पोर नाटकं वेगात चालू आहे अजूनही आमचं. नवीन नाटक वाटेत आहे, वाचणं सुरू होईल. आता तेव्हा त्याच्यावर आपण वर्क करू. सध्या आपण त्याचं नाव सांगता येत नाही जोपर्यंत चांगलं तयार होत नाही तोपर्यंत, कारण लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून फार मोठ्या आहेत. त्या अपेक्षेत आपल्याला खरं उतरावं लागतं, म्हणून जरा तावून सुलाखून नाटकाची निवड आम्हाला करावी लागते. सर, आपण जेव्हा नवीन नाटक करतो तेव्हा म्हणजे त्याची तयारी सर कशा पद्धतीने करत असतो? अर्थात नाटक वाचन करायचं, एकदा वाचायचं, दोनदा वाचायचं, तीनदा वाचायचं. त्याच्यानंतर नाटकात काही सुधारणा करता येतील का, त्या सुधारणा करायच्या. नाटक प्रायोगिक तत्वावर चांगला लोकांना आवडलं पाहिजे यासाठी काय सुधारणा करता येतील, लेखकाशी चर्चा करावी लागते, त्याच्या रिहर्सल्स घ्याव्या लागतात. कधी कधी रिहर्सल्स करत असताना काही प्रसंगामध्ये बदल करावे लागतात. लेखकाशी आपण संगनमत करून आपणाला काय बदल करता येईल, कसं प्रायोगिक होईल या पद्धतीच्या चर्चा करून मग नाटकात संहितेत काही बदल करावे लागतात आणि त्याच्यानंतर मग नाटक सादर करावं लागतं. ते सर, आणखी झाडीपट्टीबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? झाडीपट्टीबद्दल काय सांगायचं, झाडीपट्टीसारखं जे प्लॅटफॉर्म आहे ते प्लॅटफॉर्म मिळालं मला माझ्या आयुष्यात, ही फार मोठी भाग्याची बाब आहे माझ्यासाठी. आणि झाडीपट्टी रंगभूमीवर कलाकार घडतात, तिथले बरेचसे कलावंत झाडीपट्टीतले आजही पुण्या मुंबईत आपलं नाव कमावत आहेत. मी आताच तुम्हाला उदाहरण सांगितलं आहे. देवेंद्र दोडके सारखे महान कलावंत ते सांगतात की मी जो मोठा झालो इथपर्यंत पोचलो झाडीपट्टीतून, झाडीपट्टीनं दिलं, हे मान्य करतात. आणि म्हणून झाडीपट्टी रंगभूमी ही फार मोठी रंगभूमी आहे. 70 कोटीचा, एका सीझनला 70 कोटीची उलाढाल करणारी ही झाडीपट्टी रंगभूमी आहे. जवळपास एका सीझनला 50,000 लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणारी ही संस्था आहे. आणि म्हणून झाडीपट्टी रंगभूमीविषयी आम्हाला नेहमी अभिमान वाटेल, सार्थ अभिमान वाटेल आणि ही पुढे जावी. यासाठी मला आयुष्यभर जे काही करता येईल मला ते मी नक्की करेन. त्याचे ऋण फेडायचे आहेत मला. तर सर, जेव्हा म्हणजे झाडीपट्टी म्हणजे नाटकांमध्ये काम करत होता आणि सर तुम्ही प्राध्यापकही आहात, म्हणजे रात्री नाटक करायचं आणि दिवस म्हणजे आपले काम, तर सर हे कसं मॅनेज करत? आता असं आहे, परिस्थिती जर तशी निर्माण झाली आणि आपल्या मनात जर तशी इच्छा असेल, प्रबळ इच्छा असेल, तर माणूस कुठलाही समुद्र पार करू शकतो. आणि तोही समुद्र मी पार केला. माझं रुटीन असायचं, नाटक किती लांब आहे त्यानुसार इथून निघायचं सायंकाळी. नाटक खूप लांब असेल तर 5:30, 5:30 निघायचं, तिथं पोहोचायचं 8, 8:30पर्यंत. आणि तिथं पोहोचल्यानंतर बस मग जेवण खाऊन मेकअप वगैरे करून रेडी व्हायचं. 3 अंक नाटक करायचे. सकाळी 4-5च्या दरम्यान सुटायचं, तिथून यायचं 6:30पर्यंत इथं यायचं. 7:30चं कॉलेज करायचं, 2 वाजेपर्यंत कॉलेज झाल्यानंतर घरी जेवण करून पटकन झोपायचं. 3 ते 3.5 तास ते 4 तास जास्तीत जास्त झोप घ्यायची आणि पलीकडे परत जायचं. हे रुटीन 4 महिने 5 महिने चालायचं माझं. आणि सगळं आमच्या विद्यार्थी, तुमच्या बिनगरीचे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांना विचारा तुम्ही की सर कसे पिरियड घेत होते, कशा पद्धतीनं शिकवत होते वगैरे वगैरे. आणि खरं म्हणजे ह्या दोन्ही क्षेत्र मला एकमेकाला पूरक ठरले. एकतर माझ्या एक कलावंत म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून माझ्या शिक्षणाचा फायदा झाला, कॉलेजमध्ये शिकवण्याचा फायदा मला इकडे नाटकांमध्ये झाला, तर नाटकाच्या दिग्दर्शनाचा फायदा मला शिकवण्यामध्ये तिथं झाला. ह्या दोन्ही गोष्टी ज्या मला पूरक ठरल्या. इकडला वापर मी तिकडे करत होतो, तिकडला वापर इकडे करत होतो. म्हणून शिकवण्याची पद्धत कसं समजलं पाहिजे मुलांना हे मी या माध्यमातून शिकलो. आणि आपण कोणत्या पद्धतीने चांगलं समजावून सांगू शकतो आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला जे सांगायचं आहे ती लोकांपर्यंत पोहोचू शकते, ही पद्धत मी इकडली म्हणजे शिक्षणातली पद्धत मी तिकडे वापरली. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी मला एकमेकाला पूरक ठरल्या. त्याचा पुरेपूर फायदा मी घेतला आणि दोन्ही माझ्या विद्यार्थ्यांनाही आणि आमच्या प्रिन्सिपालला किंवा कॉलेजलासुद्धा, आमच्या मित्र लोकांनासुद्धा म्हणजे माझं काम मी अगदी प्रामाणिकपणे केलं आणि त्यात मी अत्यंत समाधानी आहे आणि मला गर्व आहे त्या गोष्टीचा.
आता सर झाडीपट्टी नाटकात म्हणजे काम करत असताना तुम्ही गाणे पण म्हणत असता. सर प्रेक्षकांना जो गाणं आवडला एखादी त्या गाण्याबद्दल सांगा. प्रेक्षकांना अनेक गाणे आवडले. आता मी कोणते गाणे सांगू, जे मी म्हणतो ते गाणे आवडतात लोकांना आणि लोकांना आवडतात अशाच गाण्याची निवड करतो. महत्त्वाची गोष्ट हे माहिती आहे ना. हां, तर तशीच गाणी, तर तेही आपल्याला चॉईस पाहिजे की लोकांना कशा पद्धतीचं पाहिजे, लोकांची मानसिकता काय आहे, माझी भूमिका कोणती आहे. ती भूमिका विनोदी असली तरी ती व्यक्तिरेखा कोणत्या प्रकारचा विनोद करणार आहे, कोणत्या पातळीचा विनोद करणार, त्याची भाषा कशी आहे, काय आहे, तो प्रसंग कसा आहे, त्या प्रसंगानुरूप ती गाणी निवडली पाहिजेत. अर्थात ती गाणी मग लोकांना आवडतात. त्या प्रसंगाशी एकरूप होऊन बरोबर तसं वातावरण निर्मिती केली जाते. त्या वातावरण निर्मितीतून ते गाणं लोकांना आवडतात. तर सर आपली जी झाडीपट्टी रंगभूमी आहे ही रंगभूमी आज सर्वांना माहीतच आहे, पण आणखी आपल्याला वरच्या क्षेत्रापर्यंत सर पोचवायचं आहे. याबद्दल सर थोडं सांगा. वरच्या क्षेत्रात जर पोहोचायचं पहिल्यांदा तर या रंगभूमीला राजाश्रय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अजूनही या रंगभूमीकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे संमेलन होतात, परंतु झाडीपट्टी रंगभूमीमध्ये झाडीपट्टी नाटका संमेलन होण्यासाठी जो निधी लागतो, निधी भर लागतो, त्याविषयी सरकारची कोणतीही मदत इकडे होत नाही. ही संमेलनं होणे गरजेची आहेत. तर त्यासाठी जेव्हा पुढे जायचं आहे आणि तशी पुढे जात आहे. आपण ही 4च जिल्ह्यापर्यंत मर्यादित होती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा. त्याही पलीकडे आज यवतमाळ जिल्ह्यातही आपल्या नाटकाची मागणी आहे, नागपूर जिल्ह्यातही आपल्या नाटकाची मागणी आहे. इकडे छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश या सीमावर्ती भागातही आपल्या नाटकांची मागणी आहे. ही लोकांना चांगलं आवडत आहे, हळूहळू पुढे जात आहे. परंतु याहीपेक्षा याला वेग आला पाहिजे. त्यासाठी आपल्यातही काही सुधारणा करून शासनाची काही मदत घेऊन ही रंगभूमी पुढे केली पाहिजे. त्यासाठी शासनाने सहकार्य केलं पाहिजे आपल्याला. ती फार महत्त्वाची बाब आहे. तर सर जे आता आपली जी मुलाखत प्रेक्षक सर बघून राहिले त्यांना काय सांगाल सर? प्रेक्षकांना काय सांगू, तुम्ही आतापर्यंत मला एक कलावंत म्हणून आतापर्यंत जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपले आभार आहे आणि सदैव आपल्या ऋणी राहीन. आतापर्यंत जे प्रेम दिलं त्या प्रेमासाठी आपल्याच प्रेमापोटी मी किंवा प्रेमाशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. मी इथपर्यंत एक कलावंत म्हणून जो जगतो आहे ते आपल्या प्रेमाखातर, आणि म्हणून मला इथपर्यंत आपण सांभाळून घेतलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत जोडलात. मित्रांनो, आपल्या झाडीपट्टीमधील म्हणजे झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीमधील नाट्यकलावंत, लेखक, गीतकार, संगीतकार व आपल्या झाडीपट्टीमधील काही शून्यातून मोठं निर्माण केले त्या अशा उत्कृष्ट व्यक्तींची आपण आपल्या झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून मुलाखत जाणून घेत असतो. तर ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांपर्यंत पोहोचला पाहिजे. सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.